हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा जे 26 सप्टेंबरला होणार आहे त्यासाठी 100 पेक्षा जास्त क्वेश्चन्स बघणार आहोत टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवर. माझी खात्री आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकवरील सर्व कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. कुठलाही टॉपिक तुमचा बाकी राहणार नाही. तुम्ही फक्त हा व्हिडिओ बघा. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, एव्हरी डे आम्ही 6 वाजता प्रत्येक युनिटवर 100 क्वेश्चन आमच्या चॅनलवर टाकणार आहोत. तुम्ही रोज आमच्या चॅनलला 6 वाजता व्हिजिट करा. तुम्हाला रोज तिथे एक व्हिडिओ दिसेल. सो स्टुडंट्स, एमएच सेट परीक्षेसाठी टेस्ट सिरीजची रॅपिड 1 वीकची बॅच 20 सप्टेंबर पासून ग्लोबल ऑनलाईन मराठीवर सुरू होत आहे. या बॅच मध्ये 50 पूर्ण अभ्यासक्रम टेस्ट सिरीज, ईच टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स विथ कंप्लीट सोल्युशन आणि डिटेल एक्सप्लेनेशन असतील. या बॅच मध्ये दररोज तुम्हाला सकाळी 8, दुपारी 12, दुपारी 4 आणि संध्याकाळी 8 वाजता टेस्ट मिळेल. या बॅचचा टाइम जरी फिक्स असेल तर तुम्ही कधीही या टेस्ट देऊ शकता. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट, या टेस्टला अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहे, म्हणजे तुम्ही एनी नंबर ऑफ टाइम्स या टेस्ट देऊ शकता. या टेस्टमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर म्हणजे 2011 to 2020 या सर्व क्वेश्चनचे सोल्युशन विथ कंप्लीट एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल दोन्हीही लँग्वेज, मराठी ॲज वेल एज इंग्लिशमध्ये. आणि तसंच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स पण मिळणार आहे दोन्हीही लँग्वेज, इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर पाहिजे तर फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर पण मिळेल. जर तुम्ही सर्व कोर्स एकत्र घेतला तर फी फक्त 999 असेल. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, जरी तुम्ही या टेस्ट दिल्या तर तुम्ही पेपर 1चा दुसरा कुठलाही अभ्यास आता करू नका. फक्त या टेस्ट सिरीज द्या. दॅट शुड बी इनफ फॉर युअर प्रिपरेशन. बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. पेपर 1 साठी फक्त एवढंच करा. जरी हे टेस्ट सिरीज फॉलो केले तुम्ही तर पेपर 1 मध्ये 70 पेक्षा अधिक मार्कांची हमी आम्ही देऊ शकतो. सो स्टुडंट्स, टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खाली दिलेले व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा आमचा ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी MCQ. सो स्टुडंट्स, हे बघा, फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ मूक? ऑप्शन्स बघा. ऑप्शन ए, मोस्ट ऑर्गनाइज्ड ऑफलाईन कोर्सेस. ऑप्शन बी, मॉडर्न ऑनलाईन ऑफिस कोर्सेस. ऑप्शन सी, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. आणि ऑप्शन डी, मॅसिव्ह ऑफिस ऑर्डर सेल. सो स्टुडंट्स, मॉकचं करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे? ऑप्शन सी, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. सो स्टुडंट्स, मूक काय आहे? ऑनलाईन कोर्सेस प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये स्टडी मटेरियल्स फ्रीली अवेलेबल होतं. ओके, जसं फॉर एक्झाम्पल NPTEL लेक्चर्स ऑन YouTube. Okay, next. What is the type of verbal communication do you find in classroom? Option A, spoken. Option B, spoken and written. Option C, written. Option D, body language. So students, classroom मध्ये टीचर्स काय बोलतात आणि राईट पण करतात, त्याला आपण काय म्हणतो? वर्बल कम्युनिकेशन. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन बी, स्पोकन अँड रिटन. नेक्स्ट. In teaching aptitude assessments, CBT stands for option A, computer-based testing. Option B, computer-based technology. Option C, camera-based testing. Option D, computer behind technology. So students, CBT चे correct full form काय येणार आहे? Option A, computer-based testing. आणि स्टुडंट्स, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग चे बेस्ट एक्झाम्पल काय आहे? डिजिटल असेसमेंट, ई असेसमेंट, ऑनलाईन असेसमेंट. ओके. Next, what is the purpose of formative assessments? Option A, determines student competency. Option B, rate of teacher. Option C, access the school administration. Option D, evaluate the effectiveness of instruction. So students, formative assessment एक मेथड आहे. हे मेथडचे हेल्प करून टीचर्स काय करतो? स्टुडंटची प्रोग्रेस ट्रॅक करतो. ओके, जसे फॉर बेस्ट एक्झाम्पल काय होणार आहे? सरप्राईज टेस्ट. ओके, सो स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ते इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके. नेक्स्ट. इन अ लाईव्हली क्लासरूम सिच्युएशन देर इज लाईकली टू बी. ऑप्शन्स बघा काय? ऑप्शन ए, कम्प्लीट सायलेन्स. ऑप्शन बी, occasional roars of laughter. Option C, loud discussion among students. Option D, frequent teacher students dialogue. So students, इथे लाईव्हली म्हणजे काय? ऍक्टिव्ह. सो स्टुडंट्स, एक ऍक्टिव्ह क्लासरूम मध्ये टीचर्स आणि स्टुडंटच्या दरम्यान काय? कंटिन्युअस इंटरॅक्शन होतं.
ओके, त्याला आपण काय म्हणतो, frequent teacher students dialogue. So option D is the correct option. Okay, next, government has approved the Swayam Prabha project for operationalizing how many DTH TV channels? So students, option बघा, A32, B33, C34 आणि D35. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन C34. So Swayamprabha is a group of 34 DTH channels. Okay, so students, DTH म्हणजे काय येते, DTH म्हणजे काय, डायरेक्ट टू होम. ओके, आणि स्टुडंट्स लक्षात ठेवा, स्वयंप्रभा काय टीव्ही चॅनल्स आहे ज्यामध्ये फ्रीली एज्युकेशन प्रोग्राम होतो, 24/7 टेलिकास्ट होतं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, डॅश रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. सो स्टुडंट्स लक्षात ठेवा, हा प्रश्न 2018 मध्ये आला होता. ओके, ऑप्शन बघा काय, ए क्लासरूम डिसिप्लिन, बी पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट्स, सी रेफरन्सेस युज्ड बाय टीचर, ऑप्शन डी क्लिअर कम्युनिकेशन. सो स्टुडंट्स, टीचिंग कधी इफेक्टिव्ह होतं, जर टीचर्स काय कम्युनिकेट करतो क्लिअरली. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी क्लिअर कम्युनिकेशन. नेक्स्ट, a traditional teaching support system includes. So students, again हा प्रश्न 2020 मध्ये आला होता. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि सिम्पल क्वेश्चन. ओके, हे बघा, ऑप्शन काय, ए व्हाईट बोर्ड, बी स्मार्ट बोर्ड, सी डिजिटल बोर्ड आणि डी 3 डायमेन्शनल मॉडेल्स. सो स्टुडंट्स, हे बघा, ऑप्शन बी सी डी काय, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड आणि 3 डायमेन्शनल मॉडेल्स, हे तिन्ही पण काय मॉडर्न सिस्टम आहे टीचिंगचा आणि मेथड आहे टीचिंगचा. बट व्हाईट बोर्ड हे काय, हे एक ट्रेडिशनल टीचिंग सिस्टम आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन ए व्हाईट बोर्ड. ओके, नेक्स्ट, which of the following does not belong to a projected aid? ओके, ऑप्शन्स बघा काय, ब्लॅक बोर्ड, बी ईपीडीएस स्कोप, सी स्लाइड प्रोजेक्टर, डी ओव्हरहेड प्रोजेक्टर. सो स्टुडंट्स, अगेन हे बघा, हे ऑप्शन्स मध्ये ईपीडीएस स्कोप, स्लाइड प्रोजेक्टर आणि ओव्हरहेड प्रोजेक्टर, हे तिन्ही पण काय ऑप्टिकल काय प्रोजेक्टर आहे. ओके, म्हणजे प्रोजेक्टर एड आहे, प्रोजेक्टेड एड आहे. आणि ब्लॅक बोर्ड हे काय ऑप्टिकल काय ऑप्टिकल प्रोजेक्टर नाही आहे. म्हणजे ऑप्शन ए काय येणार आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन, ब्लॅक बोर्ड. ओके, नेक्स्ट, मेंटेन इंटरेस्ट अमंग स्टुडंट्स इन क्लास, अ टीचर शुड. ऑप्शन्स बघा काय, ए यूज ब्लॅक बोर्ड, बी डिस्कस, सी टेल स्टोरीज, डी आस्क क्वेश्चन्स. सो स्टुडंट्स, क्लासरूम मध्ये स्टुडंटच्या दरम्यान इंटरेस्ट मेंटेन करण्यासाठी टीचर्स काय, टीचर शुड आस्क क्वेश्चन्स. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी आस्क क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन, 11th क्वेश्चन काय, विच इज द मोस्ट एफिशियंट मेथड ऑफ टीचिंग. ऑप्शन ए बघा, टीचर सेंट्रिक, ऑप्शन बी इन्फॉर्मेशन सेंट्रिक, ऑप्शन सी स्टुडंट सेंट्रिक आणि ऑप्शन डी टेक्स्ट सेंट्रिक. सो स्टुडंट्स, इथे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी स्टुडंट सेंट्रिक. सो स्टुडंट्स, स्टुडंट सेंट्रिक मेथड म्हणजे काय, स्टुडंटचे नीड्स आणि अंडरस्टँडिंगचे अकॉर्डिंग टीचिंग करण्याला आपण काय म्हणतो, स्टुडंट सेंट्रिक. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन सी स्टुडंट सेंट्रिक. नेक्स्ट, द अडल्ट लर्नर इज. सो स्टुडंट्स लक्षात ठेवा, अगेन हा प्रश्न 2019 मध्ये आला होता. हे काय, ऑप्शन्स बघा तुम्ही, ऑप्शन ए पियर मोटिवेटेड. सो स्टुडंट, अडल्ट लर्नरला काय पियर मोटिवेटेड, पियर मोटिवेटेड म्हणजे काय, मोटिवेटेड थ्रू कलिग्स. म्हणजे हे काय रॉंग ऑप्शन आहे. ओके, जे रॉंग आहे त्याला फर्स्ट तुम्ही क्रॉस करा. ओके, हे बघा, ऑप्शन बी काय सेल्फ मोटिवेटेड. ओके, अडल्ट लर्नरला काय पाहिजे, सेल्फ मोटिवेटेड, म्हणजे हे काय करेक्ट आहे. ओके, ऑप्शन सी बघा, लर्निंग मध्ये काय फॅमिली मोटिवेटेड, काय फॅमिलीचे काय रोलच नाहीये, म्हणजे हे पण काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी बघा, सोसायटी मोटिवेट, सॉरी ऑप्शन डी सोसायटी मोटिवेटेड. सो स्टुडंट्स, अडल्ट लर्नरच्या
काय सोसायटी मोटिवेटेड, हे काय रोलच नाही हे लर्नर मध्ये. ओके, मग हे पण काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन बी, सेल्फ मोटिवेटेड. अडल्ट लर्नर काय होईल पाहिजे? सेल्फ मोटिवेटेड. ओके, सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, if students are not taking interest in your teaching, then you will. So students, हे बघा options: ignore them, leave the class, ask them to pay attention, D, change the teaching method. So students, जर students काय नाही इंटरेस्ट घेतात, ओके, मग टीचर्स काय करतात? काय करणार आहे टीचर? इग्नोर करणार आहे का? नाही, पण हे काय रॉंग आहे, ऑप्शन आहे. ओके, लीव द क्लास, टीचर काय करणार आहे? क्लासला लीव्ह करणार आहे का? नाही, हे पण काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी बघा, आस्क देम टू पे अटेन्शन. ओके, हे पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, टीचर काय करणार आहे? मग टीचिंगचा मेथड काय करणार आहे? चेंज करणार आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी, चेंज दी टीचिंग मेथड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय? आयडेंटिफाय द बिहेवियर विच इज प्रोफेशनल एथिक्स ऑफ अ टीचर. सो स्टुडंट्स, हे बघा कोणत्या ऑप्शन मध्ये, हे ऑप्शन मध्ये कोणतं ऑप्शन आहे जे टीचरचा प्रोफेशनल बिहेवियर आहे? ऑप्शन ए बघा, इग्नोर द स्टुडंट्स हु वॉन्ट्स टू आन्सर ऑल द क्वेश्चन, अशा होणार आहे का? नाही, पण हे काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी, इनक्रोचिंग ऑन द टीचिंग पीरियड ऑफ अ कलिग, कलिगच्या पीरियड घेणार आहे का टीचर? मग हे पण काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी, गोइंग लेट टू द क्लास, हे काय नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, मग हे पण काय इनकरेक्ट सेंटेन्स आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी, टेक एक्स्ट्रा क्लास टू कंप्लीट सिलेबस. ओके, नेक्स्ट, which one among the following is not a teaching skill? So options बघा तुम्ही, ऑप्शन ए ब्लॅकबोर्ड रायटिंग, ऑप्शन बी क्वेश्चनिंग, ऑप्शन सी एक्सप्लेनिंग, ऑप्शन डी डिक्टेटिंग नोट्स. सो स्टुडंट्स, ब्लॅकबोर्ड रायटिंग, क्वेश्चनिंग आणि एक्सप्लेनिंग हे तिन्ही पण काय टीचिंग स्किल आहे. आणि डिक्टेटिंग नोट्स एक काय टीचिंग स्किल नाहीये, कोणी पण नोट्सला काय डिक्टेट करू शकतो. मग ऑप्शन डी काय येणार आहे? ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन, डिक्टेटिंग नोट्स. नेक्स्ट, what is not the characteristic of effective learning? Okay, option A बघा तुम्ही, they learn only from syllabus, option B sharing knowledge, option C questioning, option D curiosity. So students, हे बघा sharing knowledge, questioning आणि curiosity हे तिन्ही पण काय एक कॅरेक्टरिस्टिक आहे ऑफ इफेक्टिव्ह लर्निंग. आणि ऑप्शन ए बघा तुम्ही, काय लर्निंग ओनली फ्रॉम सिलेबस, हे काय इफेक्टिव्ह लर्निंगची कॅरेक्टर नाहीये. म्हणजे ऑप्शन ए काय येणार आहे? करेक्ट ऑप्शन, दे लर्न ओनली फ्रॉम सिलेबस. नेक्स्ट, which among the following is a massive open online course platform created by Ministry of Human Resource Development, Government of India? So students, ऑप्शन्स बघा काय? ए प्रथम, बी स्वयं, सी फ्युचर लर्न, ऑप्शन डी ओपन लर्न. सो स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन बी स्वयं. सो स्टुडंट्स, स्वयं हे काय ओपन ऑनलाइन कोर्स प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म ऑफर्स करतो फ्री कोर्सेस टू एव्हरीवन फ्रॉम क्लास 9 टिल पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, नेक्स्ट, a teacher should identify dash and teach accordingly. ओके, आणि स्टुडंट्स लक्षात ठेवा, अगेन हा प्रश्न 2020 मध्ये आला होता. काय ऑप्शन्स बघा तुम्ही, ऑप्शन ए इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट्स. ओके, टीचर शुड आयडेंटिफाय इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट्स, हे काय करेक्ट आहे का? नाही. ऑप्शन बी इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग दी स्टुडंट्स. सो हे काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके, इंडिव्हिज्युअल काय डिफरन्स करू शकतो टीचर्स बिटवीन स्टुडंट्स. ओके, ऑप्शन सी बघा इकॉनॉमिक कंडिशन ऑफ पॅरेंट्स. ओके, काय पॅरेंट्सचं इकॉनॉमिक कंडिशन मॅटर करतो का टीचिंग मध्ये? नाही, हे पण काय इनकरेक्ट आहे. आणि ऑप्शन डी बघा इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग स्टुडंट्स, स्टुडंटच्या काय सॉरी पॅरेंट्सच्या डिफरन्सेस काय आहे का? हे
क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन आहे का नाही, हे काय निगेटिव्हच सेंटेन्स आहे, मग ह्याला पण तुम्ही कॅन्सल करा. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट, द प्रायमरी ड्युटी ऑफ द टीचर इज टू, ऑप्शन ए बघा, इम्बाइब व्हॅल्यू सिस्टम इन स्टुडंट्स. हे काय करेक्ट आहे का, हे टीचरची ड्युटी आहे का, नाही. ओके, म्हणजे हे काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. बी, इम्प्रूव्ह द फिजिकल स्टँडर्ड ऑफ द स्टुडंट्स. हे काय, हे पण करेक्ट आहे, पण आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर पाहिजे, मग हे पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, राईज द इंटेलेक्चुअल स्टँडर्ड ऑफ द स्टुडंट्स. हे पण लिटिल बिट करेक्ट आहे, पण आपल्याला काय मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर पाहिजे. आणि ऑप्शन डी बघा तुम्ही, हेल्प ऑल राउंड डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स. स्टुडंटचं काय ऑल राउंड डेव्हलप होईल पाहिजे, मग ऑप्शन डी काय करेक्ट आहे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन, हेल्प ऑल राउंड डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स. ओके, हे काय टीचरची प्रायमरी ड्युटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, a teacher is said to be fluent in asking question if he can ask. So students, हे बघा, A, meaningful questions, B, as many questions as possible, option C, maximum number of questions in a fixed time, option D, many meaningful questions in a fixed time. सो स्टुडंट्स, क्वेश्चनचं काय फिक्स टाइम असते का, नाही, पण हे काय, हे दोन्ही पण ऑप्शनला तुम्ही क्रॉस करा, हे काय निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह ऑप्शन्स आहे. ऑप्शन बी बघा तुम्ही, ॲज मेनी क्वेश्चन्स ॲज पॉसिबल, असं होऊ शकतो का, नाही, हे पण इनकरेक्ट आहे. मग ऑप्शन ए बघा तुम्ही, काय टीचर शुड आस्क मिनिंगफुल क्वेश्चन, क्वेश्चनचा काय मिनिंग होईल पाहिजे. ओके, मग ऑप्शन ए काय करेक्ट ऑप्शन आहे, मिनिंगफुल क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, 21st क्वेश्चन काय आहे बघा, which one of the following is the aim of value education? Option A, to inculcate moral values, option B, to inculcate social values, option C, to inculcate political values, option D, to inculcate economic values. So students, correct option काय येणार आहे, ऑप्शन A, to inculcate moral values. Okay, सो स्टुडंट लक्षात ठेवा तुम्ही, मोरल व्हॅल्यूज काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल गोल्स काय होईल पाहिजे, बिहेवियर कशा होईल पाहिजे. ओके, डिफरन्सेस होईल पाहिजे, व्हॉट इज राईट और व्हॉट इज रॉंग, त्याला आपण काय म्हणतो, मोरल व्हॅल्यूज. ओके, दॅट्स वाय ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, डायनामिक अप्रोच टू टीचिंग मीन्स, ऑप्शन्स बघा, ऑप्शन ए, टीचिंग शुड बी फोर्सफुल अँड इफेक्टिव्ह, option B, teaching should be energetic and dynamic, option C, the topics of teaching should not be static but dynamic, option D, the students should be required to learn through activities. So students, dynamic काय approach to teaching means म्हणजे काय, काय स्टुडंटचा काय स्टुडंट्सला लर्न होईल पाहिजे थ्रू काय ऍक्टिव्हिटीज. ओके, म्हणजे थ्रू प्रॅक्टिकल्स. ओके, so correct option काय येणार आहे, ऑप्शन डी, the students should be required to learn through activities. Next, dash is very important in the process of learning. So students, again लक्षात ठेवा तुम्ही, हा प्रश्न 2018 मध्ये आला होता. काय ऑप्शन ए बघा, स्कूल ॲटमॉस्फियर, बी, इन्फ्रास्ट्रक्चर, सी, प्रिव्हियस नॉलेज, डी, टीचर्स पर्सनॅलिटी. सो स्टुडंट्स, हे बघा, प्रोसेस ऑफ लर्निंग मध्ये काय स्कूल ॲटमॉस्फिअर इम्पॉर्टंट आहे का, नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चर हे काय नाही आहे, हे काय काय फॉल्स ऑप्शन आहे. ओके, म्हणजे ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन डी पण काय टीचर्स पर्सनॅलिटी. ओके, लर्निंग मध्ये टीचर्स पर्सनॅलिटी मॅटर करतो का, नाही, हे पण काय इनकरेक्ट ऑप्शन. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी, प्रिव्हियस नॉलेज. Previous knowledge is very important in the process of learning. Okay, next, a teacher goes through the student's notebook and gives remarks. This is called as, so students, again this is very important question. हा प्रश्न 2020 मध्ये आला होता. ऑप्शन्स बघा, ए काय नोटबुक चेकिंग, बी, डेली रिमार्क्स, सी, इव्हॅल्युएशन आणि डी, असेसमेंट. सो स्टुडंट्स, टीचर काय करतो, स्टुडंट्सचे
नोट्सबुक चेक करतो आणि त्याला काय रिमार्क्स देतो, त्याला आपण काय म्हणतो, असेसमेंट्स म्हणतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी असेसमेंट्स. ओके, नेक्स्ट, ओपन बुक टेस्ट आर रिकमेंडेड मेनली बिकॉज. सो स्टुडंट्स अगेन हा प्रश्न 2013 मध्ये आला होता. काय ऑप्शन्स बघा तुम्ही. ऑप्शन ए, द रिड्यूस मॅल प्रॅक्टिस इन एक्झामिनेशन. मॅल प्रॅक्टिस, सो स्टुडंट्स हे काय निगेटिव्ह वर्ड आहे, मग हे ऑप्शनला तुम्ही क्रॉस करा. ऑप्शन बी, स्टुडंट नीड्स नॉट स्पेंड टाइम इन स्टडी फॉर एक्झामिनेशन. ओके, सो स्टुडंट्स अगेन दिस इज काय फॉल्स आहे स्टेटमेंट. ओके, काय आपण काय करतो ड्युरिंग एक्झाम, काय करतो स्टडीज वर मोर टाइम स्पेंड करतो. ओके, मग हे ऑप्शन काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, दे रिड्यूस एम्फेसिस ऑन रोट मेमरी. हे ऑप्शन काय करेक्ट आहे. रोट मेमरीला काय करतो, ओपन बुक टेस्ट रिड्यूस करतो. ओके, आणि ऑप्शन डी, स्टुडंट्स आर, ऑप्शन डी बघा, स्टुडंट्स आर रिलॅक्स एट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. ओके, हे पण काय इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. स्टुडंट्स रिलॅक्स करतो का ड्युरिंग एक्झामिनेशन, नाही, म्हणजे ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो ऑप्शन काय, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. दे रिड्यूस एम्फॅसिस ऑन रोट मेमरी. ओके, नेक्स्ट, lecture method is least effective in the learning of the following. ऑप्शन्स बघा काय, ए ॲप्टिट्यूड, बी ॲटिट्यूड, सी रिलेशनशिप आणि डी स्किल. सो स्टुडंट्स लेक्चर आपण कोणत्या टॉपिकवर लेक्चर देऊ शकता, हे बघा ॲटिट्यूड्स वर आपण काय लेक्चर देऊ शकता, सॉरी ॲप्टिट्यूड्स वर आपण काय लेक्चर देऊ शकता, ॲटिट्यूड पण आपण काय लेक्चर देऊ शकता. रिलेशनशिप्स हे वर पण आपण काय लेक्चर्स देऊ शकता. पण स्किलवर आपण लेक्चर देऊ शकता का. मग फॉर एक्झाम्पल, मग तुम्हाला कार ड्राईव्ह करायला पाहिजे, मग तुम्ही काय करतो, तुम्ही लेक्चर्स घेतो का, नाही, तुम्ही काय करतो प्रॅक्टिकल परफॉर्म करतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो स्किल. ओके, मग लेक्चर मेथड इज लिस्ट इफेक्टिव्ह इन लर्निंग ऑफ स्किल. ओके, सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, a student who seeks meaning and reasoning for what she or he learns can be classified as. Options बघा, A innovative learner, B common sense learner, C dynamic learner, D analytic learner. So students हे बघा, हे क्वेश्चन मध्ये काय, जर स्टुडंट्स काय रिझनिंग करतो, बिहाइंड लर्निंग रिझनिंग करतो, अनालाइज करतो, त्याला आपण काय म्हणतो अनालिटिक लर्निंग. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी अनालिटिक लर्निंग. ओके, नेक्स्ट 28th क्वेश्चन काय, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज. सो स्टुडंट्स रिमेंबर हा क्वेश्चन 2017 मध्ये आला होता. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे बघा, ऑप्शन ए टू facilitate learning, option B to give information about unknown facts, option C to use teaching aids to simplify content, option D to form good learning habit in students. So students तुम्ही बघू शकता ऑप्शन बी, सी आणि डी मध्ये काय नेगेटिव्हच वर्ड आहे. तुम्ही काय करा, ऑप्शन बी, सी आणि डी ला कॅन्सल करा. मग ऑप्शन ए काय होणार आहे, करेक्ट ऑप्शन होणार आहे टू फॅसिलिटेट लर्निंग. सो स्टुडंट्स हे बघा, टू फॅसिलिटेट लर्निंग म्हणजे काय, स्टुडंट्सला इनकरेज करायला टू मोर काय कंट्रोल देअर लर्निंग प्रोसेस, आणि त्याला आपण काय करतो प्रोव्हाइड करतो रिसोर्सेस आणि सपोर्ट करतो लर्नर्सला, त्याला आपण काय म्हणतो टू फॅसिलिटेट लर्निंग. ओके, नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग प्रॅक्टिस बिलॉंग्स टू द मेथड ऑफ डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. सो ऑप्शन्स बघा तुम्ही. Option A, teacher conducted evaluation in the beginning of teaching learning process. Option B, the teacher conduct evaluation at the end of the teaching learning process. Option C, an end semester examination. Option D, an internal assessment test. So students, diagnostic evaluation म्हणजे काय, to diagnose काय स्टुडंटची काय डिफिकल्टीज काय, स्टुडंटची प्रॉब्लेम काय while learning. ओके, सो तो टीचर काय करतो, टीचर कंडक्ट इव्हॅल्युएशन इन द बिगिनिंग ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस. सो ऑप्शन ए काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट, आयडेंटिफाय द स्किल्स नीड बाय
needed by present day teachers to make classroom teaching more efficient. So students, प्रेझेंट डेज मध्ये टीचरला काय क्लासरूम टीचिंगला मोर इफेक्टिव्ह करण्याला काय 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 नीड आहे हे बघा तुम्ही. ऑप्शन्स आपल्याला गिवन आहे. फर्स्ट काय नॉलेज ऑफ स्पोर्ट्स. नॉलेज ऑफ स्पोर्ट्स हे काय काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके. ऑप्शन बी बघा यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन क्लासरूम ट्रान्झॅक्शन. सो टीचरला काय करायला काय काय होईल पाहिजे टेक्नॉलॉजी टीचर काय करणार आहे यूज करणार आहे टू इन क्लासरूम ट्रान्झॅक्शन. म्हणजे काय टेक्नॉलॉजीचं बेस्ट एक्झाम्पल काय टीचर्स काय करणार आहे 3D डायमेन्शन यूज करणार आहे टू एक्सप्लेन. ओके. कम्प्युटर प्रोजेक्टर्सचा यूज करणार आहे. हे काय करेक्ट ऑप्शन आहे. मग ऑप्शन सॉरी पॉइंट 3 बघा तुम्ही काय नॉलेज ऑफ स्टुडंट नीड्स. ओके. सो क्लासरूम टीचिंगला मोस्ट काय इफेक्टिव्ह करण्याला काय नॉलेज ऑफ स्टुडंट्स काय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन पण काय करेक्ट आहे. फोर्थ पॉइंट बघा कंटेंट मास्टरी. सो टीचर्सला काय होईल पाहिजे कंटेंट मास्टरी. पण हे पण काय करेक्ट ऑप्शन आहे. मग सेकंड थर्ड आणि फोर्थ पॉइंट काय करेक्ट आहे. आणि कोणत्या ऑप्शन मध्ये सेकंड थर्ड आणि फोर्थ पॉइंट हे बघा तुम्ही आहे ऑप्शन सी मध्ये. मग ऑप्शन सी काय होणार आहे करेक्ट ऑप्शन होणार आहे. सेकंड थर्ड आणि फोर्थ पॉइंट काय करेक्ट आहे. नेक्स्ट 31st क्वेश्चन काय बघा टू राइज द स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन इट इज नेसेसरी. ऑप्शन्स बघा काय ए टू इव्हॅल्युएट स्टुडंट्स कंटिन्युअसली, बी टू गिव्ह हाय सॅलरी टू टीचर, सी टू राइज करिक्युलम, ऑप्शन डी टू मेक गुड स्कूल बिल्डिंग. सो स्टुडंट्स एज्युकेशनचे स्टँडर्ड हाय करण्याला आपण काय करणार आहे टू इव्हॅल्युएट स्टुडंट्स कंटिन्युअसली. सो ऑप्शन ए काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके. नेक्स्ट National Council of Educational Research and Training was established in options बघा A 1961, B 1965, C 1969 आणि D 1970. So students, I hope you are writing your scores in the comment section below. काय आहे बघा लिहा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये आन्सर काय ऑप्शन A 1961. सो स्टुडंट्स हे बघा NCERT काय नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग हे काय ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे अँड इट कम्स अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि हे काय करतो इम्प्रूव्ह करतो क्वालिटी ऑफ स्कूल एज्युकेशन. ओके. नेक्स्ट the quality of schools education is exclusively depending upon options बघा option A infrastructural facilities, B financial provisions, C international supports and D the quality of teacher education. So students काय option correct option काय येणार आहे option D the quality of teacher education. So students the quality of teacher education depends on the quality of school education. Okay. Next, a teacher can establish rapport with his pupil by options बघा A becoming a friend to the pupil, B becoming a figure of authority, C impressing them with knowledge and skill, option D playing the role of guide and role of guide with desire to help them. So students हे बघा टीचर स्टुडंट्स कसं रिलेशन स्टॅब्लिश करतो. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी प्लेइंग रोल ऑफ अ गाईड विथ डिझायर टू हेल्प देम. सो टीचर काय करणार आहे स्टुडंट्सला हेल्प करणार आहे गाईड करणार आहे. ओके. सो ऑप्शन डी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ स्केल डाउन टीचिंग सिच्युएशन. ऑप्शन्स बघा काय ए टीम टीचिंग, बी मॅक्रो टीचिंग, C मायक्रो टीचिंग आणि D कोऑपरेटिव्ह टीचिंग. सो स्टुडंट्स हे बघा करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी मायक्रो टीचिंग. मायक्रो टीचिंग काय स्टुडंट्स हे टीचर्सची ट्रेनिंग आहे ज्यामध्ये टीचर्स काय करतोय एक स्मॉल ग्रुप ऑफ स्टुडंट्सच्या दरम्यान लेक्चर देतो फॉर 5 to 20 minutes. ओके. नेक्स्ट For maintaining an effective discipline in the class, the teacher should options बघा काय A deal with students strictly, B deal with them politely and firmly,
C. Allow student to do what they like. D. Give the student some problem to solve. So students, हे बघा, क्लासरूम मध्ये डिसिप्लिन करण्यासाठी टीचर्स काय करतो? डील्स विथ स्टुडंट्स पोलाइटली अँड फॉर्मली. सो ऑप्शन बी काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट. To provide an effective instructional experience for students, teachers should share with students the goals or objectives for this instruction. This should, options बघा काय, A. Ideally take place at the beginning of unit. Option B. Ideally take place midway through the unit. Option C. Ideally take place at the end of unit. Option D. Not be disclosed in the interest of increasing the reliability of the assessments. So students, हे बघा, जर कधी टीचर्स कोणतेही टॉपिक स्टार्ट करतो, मग हे टॉपिकचा गोल और ऑब्जेक्टिव्ह टीचर काय करतो? बिगिनिंग ऑफ द युनिट मध्येच सांगतो. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए. आयडियली टेक प्लेस ॲट द बिगिनिंग ऑफ युनिट. ओके, नेक्स्ट. 38th क्वेश्चन काय? वन ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड to fundamentals of learning. Options बघा काय? A. Adoption. B. Perception. C. Cognition. D. Teaching aids. So students, correct option काय येणार आहे? Option C. Cognition. Cognition काय आहे? Cognition is related to fundamental learning. आणि students, cognition काय आहे? Mental action म्हणजे काय? Knowledge आणि understanding through thoughts, experience आणि senses. त्याला आपण काय म्हणतो? Cognition. ओके, next. The essence of an effective classroom environment is, options बघा, A. strict discipline. B. pin drop silence. C. lively students teacher interaction. D. a variety of teaching aids. So students, क्लासरूमचा एन्व्हायरमेंट इफेक्टिव्ह क्लासरूम एन्व्हायरमेंट कधी होणार आहे? जर लाईव्हली स्टुडंट्स आणि टीचर्सचा इंटरॅक्शन होणार आहे. सो ऑप्शन सी काय होणार आहे? करेक्ट ऑप्शन, लाईव्हली स्टुडंट टीचर इंटरॅक्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन असर्टन्स. ऑप्शन्स बघा काय? ए. स्टुडंट्स परफॉर्मन्स ॲट द बिगिनिंग ऑफ इन्स्ट्रक्शन्स. बी. कॉजेस अँड रेमेडीज ऑफ persistent learning problems during instruction. C. learning progress and failure after instruction. D. none of the above. So students, हे बघा सेमच टाइपचा क्वेश्चन आपण सॉल्व केले प्रीवियस क्वेश्चन्स मध्ये. हे बघा काय, हे क्वेश्चन मध्ये डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजे काय? टू डायग्नोज स्टुडंटची प्रॉब्लेम काय ड्युरिंग लर्निंग, ड्युरिंग इन्स्ट्रक्शन. टीचर काय करतो? स्टुडंटची प्रॉब्लेम आणि डिफिकल्टीजला क्लिअर करतो. मग ऑप्शन, कोणता ऑप्शन करेक्ट होणार आहे? ऑप्शन बी. कॉज अँड रेमेडीज ऑफ पर्सिस्टंट लर्निंग प्रॉब्लेम ड्युरिंग इन्स्ट्रक्शन. ओके, ड्युरिंग टीचिंग आणि ड्युरिंग लेक्चरच काय करतो टीचर? स्टुडंटचे प्रॉब्लेम आणि डिफिकल्टीजला क्लिअर करतो. ओके, मग ऑप्शन बी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Teacher in a particular college assigns percentile ranks to indicate his or her students' performance in the unit tests conducted. What type of assessment procedure will it be called? Options बघा काय? Criterion reference. B. norm reference. C. formative and D. summative. So students, correct option काय येणार आहे? Option B. norm reference. So students, norm reference म्हणजे काय? असे टेस्ट ज्यामध्ये टेस्ट टेकरने कसे परफॉर्मन्स केले ॲज कम्पेअर टू अदर्स. जसे फॉर एक्झाम्पल, जर तुमचे स्कोअर 80% आहेत, दॅट मीन्स तुम्ही तुमचे स्कोअर बेटर केले दॅन 80% ऑफ पीपल इन अ ग्रुप. ओके, नेक्स्ट. In a classroom, the teacher sends the message either as words or images. The students are really, options बघा काय? A. agitator. B. encoder. C. decoders. D. none of the above. So students, correct option काय येणार आहे? ऑप्शन सी. decoders. ओके, सो स्टुडंट्स, क्लासरूम मध्ये काय? स्टुडंट्स इन्फॉर्मेशन ग्रॅप्स करतो आणि इन्फॉर्मेशनला प्रोसेस करतो फॉर अंडरस्टँडिंग साठी. ओके, सो दिस प्रोसेस इज नोन एज decoders. ओके, नेक्स्ट. Which of the following is true about teaching or teacher? So options बघा तुम्ही काय? ऑप्शन ए. टीचर should work as a leader in the class.
हे काय, हे करेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, टीचर शुड मेक अ लेसन प्लॅन बिफोर प्रेझेंटिंग लेसन इन द क्लास, हे पण ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, टीचर शुड मेंटेन अ डेमोक्रेटिक एटमॉस्फियर इन द क्लास, हे पण काय ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे काय, तिन्ही पण ऑप्शन करेक्ट आहे. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, ऑल ऑफ दीज. ओके, नेक्स्ट. A teacher learns maximum from A. Principal, B. Books, C. Students, D. None of this. So students, a teacher learns maximum from interaction with students. Okay, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी, स्टुडंट्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द लिस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन टीचिंग. ऑप्शन्स बघा काय, ए. पनिशिंग द स्टुडंट्स, बी. मेंटेनिंग डिसिप्लिन इन द क्लास, C. Lecturing in impressive way. Option D. Drawing sketches, diagrams on the blackboard. Okay. So students, हे बघा करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, लिस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर काय टीचिंग मध्ये, पनिशिंग दी स्टुडंट्स. ओके, सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ टेक्स्ट बुक इन अ क्लास. ऑप्शन्स बघा, ए. टू अचीव लर्निंग ऑब्जेक्ट्स, ऑप्शन बी. to delimit what is to be taught, option C. to explain ideas and concept, option D. set new standards. So students, correct option काय येणार आहे, option A. to achieve learning objects. So students, teachers काय करतो, टेक्स्टबुकचा यूज करतो to achieve learning objects. So students, इथे learning object म्हणजे काय, जे टीचर्सला हेल्प करतो टू स्ट्रक्चर, सिक्वेन्स आणि प्लॅन आउट लर्निंग गोल्स. ओके, सो ऑप्शन ए काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, टीचर युजेस व्हिज्युअल एड्स टू मेक लर्निंग. ऑप्शन्स बघा, ए. डिफिकल्ट, बी. कॉम्प्लिकेटेड, सी. क्विकर आणि डी. इंटरेस्टिंग. ओके, सो स्टुडंट, टीचर काय व्हिज्युअल एड करतो, जसे प्रोजेक्टर, मॉडेल्स, चार्ट, टू मेक लर्निंग इंटरेस्टिंग. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, इंटरेस्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन, what is the use of homework. Okay, options बघा, A. helps in preparing next chapter before coming to school, option B. helps in memorizing the previous lessons, option C. provides student an opportunity to implement what they have learned, option D. to catch up what with other students. So students, correct option काय येणार आहे, option C. provides student an opportunity to implement what they have learned. So थ्रू होमवर्क स्टुडंट्स काय इम्प्लिमेंट करतात व्हॉट दे हॅव लर्न. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन सी. नेक्स्ट, द एलिमेंट दॅट मेक्स अ क्लास इंटरेस्टिंग इज. ऑप्शन्स बघा, ए. पर्सनॅलिटी ऑफ द टीचर, बी. लेसन प्लॅन, सी. स्टडी मटेरियल आणि डी. टीचिंग मेथड. ओके, सो स्टुडंट्स, क्लासला कोणता एलिमेंट इंटरेस्टिंग करतात, टीचिंग मेथड. ओके, मग ऑप्शन डी काय करेक्ट ऑप्शन आहे. स्टुडंट्स, लास्ट क्वेश्चन ऑफ आवर मॉक टेस्ट, 50th क्वेश्चन काय, स्वयं स्टँड्स फॉर. सो स्टुडंट्स, स्वयंचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार, लिहा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये काय येणार आहे. स्वयंचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, स्टडी वेव्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स. ओके, हे काय करेक्ट फुल फॉर्म आहे स्वयंचा. आणि स्टुडंट्स, हे बघा, स्वयं काय, स्वयं एक ओपन ऑनलाइन कोर्स प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म ऑफर्स करतो फ्री कोर्सेस टू एव्हरीवन फ्रॉम क्लास 9 टिल पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, so students, these are some important MC. Blackboard can be included in which group or category of teaching aids. Options बघा काय, ऑप्शन ए. ऑडिओ एड, ऑप्शन बी. व्हिज्युअल एड्स, ऑप्शन सी. ऑडिओ व्हिज्युअल एड आणि ऑप्शन डी. नन ऑफ द अबव. सो स्टुडंट्स, ब्लॅकबोर्ड एक टाईपचं काय व्हिज्युअल टीचिंग एड आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी. व्हिज्युअल एड्स. ओके, नेक्स्ट, the memory level of teaching includes. Options काय, ऑप्शन ए. mastery of the subject, ऑप्शन बी. rote memorization, ऑप्शन सी. problem solving, ऑप्शन डी. question answers. So students, correct option काय येणार आहे, ऑप्शन बी. rote memorization. आणि स्टुडंट्स, रिमेंबर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम. ओके, टीचिंग मध्ये 3 लेवल असतात. काय हे बघा तुम्ही,
मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. ओके, आणि स्टुडंट्स इथे काय मेमरी लेवल काय आहे, लोएस्ट टीचिंग लेवल आहे. ओके, आणि स्टुडंट्स रोट मेमरायझेशन म्हणजे काय, स्टुडंट्स कोणतीही कॉन्सेप्टला विदाउट अंडरस्टँडिंग रिमेंबर करतो, त्याला आपण काय म्हणतो, रोट मेमरायझेशन, आणि इट कम्स अंडर मेमरी लेवल. ओके, नेक्स्ट, in student centric classroom, who is the main focus? Option A student, option B teachers, option C principal आणि option D parents. So student centric classroom मध्ये मेन फोकस काय स्टुडंट्स वर असतो, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी ऑप्शन ए स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑड वन आउट. ऑप्शन ए e-reader, ऑप्शन बी प्रोजेक्टर्स, ऑप्शन सी लॅपटॉप आणि ऑप्शन डी ब्लॅकबोर्ड. सो स्टुडंट्स हे बघा, ई रीडर्स, प्रोजेक्टर्स आणि लॅपटॉप्स, ओके, हे तिन्ही पण काय मॉडर्न टीचिंग एड्स आहे, पण ब्लॅकबोर्ड हे काय ट्रेडिशनल टीचिंग एड आहे, म्हणजे इथे ऑड ऑप्शन काय, ऑप्शन डी ब्लॅकबोर्ड. ओके, सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, CGPA stands for option A cumulative grade point average, option B computer grade point average, option C community grade point average आणि option D none of the above. So students CGPA चा correct full form काय येणार आहे, option A cumulative grade point average. ओके, आणि स्टुडंट्स रिमेंबर CGPA एक प्रकारचा काय असेसमेंट टूल आहे टू इव्हॅल्युएट युअर अकॅडमिक परफॉर्मन्स. ओके, नेक्स्ट, summative evaluation are held, option A at the end of learning, option B during the learning, option C at the beginning of the session, option D none of the above. So students summative evaluation जैसे end term, exam, mid term are held at the end of learning. Okay, so correct option काय येणार आहे, ऑप्शन ए at the end of learning, आणि थ्रू दिस इव्हॅल्युएशन स्टुडंटची परफॉर्मन्स काय टीचर्स जज करतो. ओके, नेक्स्ट, द कम्युनिकेशन प्रोसेस इज ऍक्टिव्ह अँड इंटरॅक्टिव्ह ॲट अ व्हेरी हाय लेवल इन विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग. ऑप्शन ए रिफ्लेक्टिव्ह लेवल, ऑप्शन बी अंडरस्टँडिंग लेवल, ऑप्शन सी मेमरी लेवल, ऑप्शन डी ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए रिफ्लेक्टिव्ह लेवल. आणि स्टुडंट्स अगेन रिमेंबर, दिस इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम. रिमेंबर हे बघा, हे काय 3 लेवल्स आहे टीचिंगचे, आणि लोएस्ट काय मेमरी लेवल, देन अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल हे काय हायेस्ट टीचिंग लेवल आहे. ओके, सो हायेस्ट टीचिंग लेवल मध्ये काय असतं, काय हायेस्ट टीचिंग लेवल मध्ये स्टुडंट्स डीपली थिंक करतो अबाउट द सब्जेक्ट. ओके, दॅट्स वाय दे कम्युनिकेट फ्रीली. ओके, नेक्स्ट, फॅमिली इज अ मीन्स ऑफ A formal education, B informal education, C distance education, D none of the above. So students correct option काय येणार आहे, family is a means of informal education. Okay, so students informal education म्हणजे education through families or societies. Okay, तसेच formal education म्हणजे काय, education through schools and universities. Okay, आणि हे बघा ऑप्शन सी मध्ये काय डिस्टन्स एज्युकेशन. डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन थ्रू करस्पॉन्डन्स कोर्सेस. ओके, नेक्स्ट, classroom teaching method is an example of A synchronous communication, B asynchronous communication, C both A and B and D none of the above. So students correct option काय येणार आहे, ऑप्शन A synchronous communication. ओके, सो स्टुडंट्स सिंक्रोनस कम्युनिकेशन म्हणजे सेमच टाइम मध्ये आपण काय मेसेजला रिसीव्ह आणि सेंड करू शकतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो सिंक्रोनस कम्युनिकेशन. आणि क्लासरूम टीचिंग मध्ये स्टुडंट्स आणि टीचर्सच्या दरम्यान काय कंटिन्युअस इंटरॅक्शन होतो, त्याला आपण काय म्हणतो सिंक्रोनस कम्युनिकेशन. तसंच असिंक्रोनस कम्युनिकेशन म्हणजे काय, असिंक्रोनस कम्युनिकेशन म्हणजे आपण काय करतो डिफरंट टाइम मध्ये
मेसेजला रिसीव्ह आणि सेंड करतो. आणि असिंक्रोनस कम्युनिकेशनचं बेस्ट एक्झाम्पल काय, रेकॉर्डेड लेक्चर्स. ओके, जसे युट्यूबवर रेकॉर्डेड लेक्चर्स असतात त्याला आपण काय म्हणतो, असिंक्रोनस कम्युनिकेशन. नेक्स्ट, tools used in traditional teaching support system includes A. Blackboard, B. Workbook, C. Textbook, D. All the above. So students, हे बघा, Blackboard, Workbook, Textbook हे तिन्ही पण काय ट्रेडिशनल टीचिंग टूल्स आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. ओके. नेक्स्ट, in order to monitor students' progress and to modify teaching accordingly, the best method of evaluation is option A. Formative evaluation, B. Summative evaluation, C. Qualitative evaluation, B. Objective based evaluation. So students, correct option काय येणार आहे, option A. Formative evaluation. Okay. सो स्टुडंट्स, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय, टीचिंग मेथडची इफेक्टिव्हनेस जज करण्यासाठी टीचर्स काय फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मेथड यूज करतो थ्रू सरप्राईज क्विझेस, पोल्स अँड इन क्लास डिस्कशन. ओके. नेक्स्ट, which of the following does not apply to micro teaching? Option A, focus on developing teaching skills. Option B, feedback for trainers performance. Option C, limited number of students. Option D, a very wide and large topic. So students, हे बघा, correct option काय येणार आहे, option D, a very wide and large topic. Okay. So students, मायक्रो टीचिंग काय आहे, टीचर्सची ट्रेनिंग प्रोग्राम आहे ज्यामध्ये टीचर्स काय करतो, टीचर्स टीचिंग सेशन घेतो टू गेट फीडबॅक फ्रॉम स्टुडंट्स अँड पियर्स. ओके. नेक्स्ट, which among the following is an example of formative assessment? Option A, in lesson polls. Option B, midterm exams. Option C, end of unit or chapter tests. Option D, none of the above. So students, हे बघा, मिड टर्म एक्झाम आणि एंड ऑफ युनिट और चॅप्टर टेस्ट हे काय समेटिव्ह असेसमेंटचे एक्झाम्पल आहे. आणि इन लेसन पोल्स हे काय फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा एक्झाम्पल आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए, इन लेसन पोल्स. नेक्स्ट, CBSE stands for option A, Central Board of Senior Education. Option B, Central Board of Secondary Education. Option C, Central Board of Senior Exam. Option D, none of the above. So students, CBSE चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन बी, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आणि स्टुडंट, CBSE हे काय एज्युकेशनचा नॅशनल लेवल बोर्ड आहे इन इंडिया फॉर पब्लिक अँड प्रायव्हेट स्कूल्स. ओके. नेक्स्ट, ड्युरिंग टीचिंग अ टीचर गिव्स एक्झाम्पल. Option A, to attract students' attention. Option B, to explain the lesson. Option C, to continue the lesson for long time. Option D, none of the above. So students, during teaching, teachers काय करतो, example देतो to explain the lesson. Okay, that's why correct option काय येणार आहे, option B, to explain the lesson. Next, percentile ranks are example of option A, criterion reference test. Option B, norm reference test. Option C, formative test. Option D, summative test. So students, percentile ranks are the example of norm reference test. So option B काय करेक्ट ऑप्शन आहे. आणि स्टुडंट्स, नॉर्म रेफरन्स टेस्ट म्हणजे असे टेस्ट ज्यामध्ये टेस्ट टेकरने कसे परफॉर्मन्स केले ॲज कम्पेअर टू अदर्स, त्याला आपण काय म्हणतो, नॉन रेफरन्स टेस्ट. जसे एक्झाम्पल, जर तुमचे स्कोअर 70% आहे, दॅट मीन्स तुम्ही तुमचे स्कोअर बेटर केले देन 70% ऑफ पीपल इन अ ग्रुप. ओके. नेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑड वन आउट. बघा काय आहे ऑप्शन्स, ए प्रेझेंटेशन्स, बी एंड ऑफ युनिट टेस्ट, ऑप्शन सी फायनल प्रोजेक्ट्स, ऑप्शन डी सरप्राईज क्विझेस. सो स्टुडंट्स, प्रेझेंटेशन, एंड ऑफ युनिट टेस्ट आणि फायनल प्रोजेक्ट्स, ओके, हे तिन्ही पण काय समेटिव्ह असेसमेंटचे एक्झाम्पल आहे. पण ऑप्शन डी काय सरप्राईज क्विझेस हे काय फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा एक्झाम्पल आहे. म्हणजे ऑड ऑप्शन काय, ऑप्शन डी सरप्राईज क्विझेस. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट,
The teacher's role at the higher education level is to option A, provide information to students. Option B, promote self-learning in students. Option C, encourage healthy competition among students. Option D, help students to solve their personal problems. Okay. So students, higher education मध्ये टीचर्सचा रोल काय आहे? To promote self-learning in students. So option B काय correct option आहे, promote self-learning in students. Okay. Next. Why is learning by doing important? Okay. Option बघा, A maintains discipline, B keeps children busy, C promotes meaningful learning, D it develops interest among children. So students, learning by doing. Learning by doing means to learn from activities आणि हे develop करतो interest among children. Okay, that's why correct option काय येणार आहे? Option D, it develops interest among children. Next. A learning style that requires you to manipulate or touch material is option A, personalized learning, B, game-based learning, C, kinesthetic learning, D, flipped classroom. So students, correct option काय येणार आहे? Option C, kinesthetic learning. Okay. So students, kinesthetic learning means when we learn by doing. जसे example काय आहे? Bike riding आणि car riding हे काय examples आहे kinetic learning चे. Okay. Next. What is the characteristic of formative evaluation? Okay. Option A, evaluation occur at the terminal point. Option B, evaluation is used before program design. Option C, evaluation relates to indicating learning outcome of teaching. Option D, evaluation is conducted during teaching. So students, हे बघा, teaching मेथडची इफेक्टिव्हनेस जज करण्यासाठी टीचर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मेथड यूज करतो टीचिंगचे दरम्यान. ओके. जसे सरप्राईज क्विजेस, पोल्स आणि इन क्लास डिस्कशन. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी, इव्हॅल्युएशन इज कंडक्टेड ड्युरिंग टीचिंग. ओके. नेक्स्ट. Which one of the following is not a learner characteristic? Option A, self motivation, B, curiosity, D, adaptability, D, competitiveness. Okay. So students, काय self motivation, curiosity and adaptability. Okay. हे तिन्ही पण काय learner चे characteristic आहे. पण competitiveness हे काय टीचरची characteristic नाहीये. So correct option काय येणार आहे? Option D, competitiveness. Okay. Next question. Dash is an essential quality of the best teacher. Option A, good handwriting. B, genuine interest in teaching. C, language fluency. D, good presentation. Okay. So students, best teacher मध्ये most important quality काय होईल पाहिजे? Genuine interest in teaching. That's why option B is the correct answer. Okay. Next. The standard of education can be raised by option A, appointing good teachers. Option B, providing physical facilities in schools. Option C, reforming examination system. D, providing computer in schools. Okay. So students, education चा standards raised करण्यासाठी आपण काय करतो? आपण अपॉइंट करतो गुड टीचर्सला. ओके. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए, अपॉइंटिंग गुड टीचर्स. ओके. नेक्स्ट. 25th क्वेश्चन काय आहे बघा, NPTEL स्टँड्स फॉर. सो स्टुडंट्स, NPTEL चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे लिहा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि स्टुडंट, सायमल्टेनियसली write your scores in the comment section below so that you know how much you prepare for your exam. Okay. So students, हे बघा, NPTEL चा फुल फॉर्म, करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे? ऑप्शन ए, नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इनहॅन्स लर्निंग. Okay, this is a correct full form of NPTEL. Next, what is the purpose of formative assessment? Okay, so students, options बघा काय? Determine students' competency. Option B, rate the teacher. Option C, assess the school administration. Option D, evaluate the effectiveness. Okay, so students, correct option काय येणार आहे? Option D, evaluate the effectiveness of instruction. And students, remember,
फॉर्मेटिव्ह असेसमेंट काय, ज्यामध्ये टीचिंग मेथडची इफेक्टिव्हनेस जज करण्यासाठी टीचर्स काय करतो, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मेथड यूज करतो. ओके. नेक्स्ट, NCERT stands for, so students again NCERT चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे? ऑप्शन ए न्यूट्रल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, ऑप्शन बी नॅशनल कॅटेगरी ऑफ एज्युकेशनल रिसोर्स अँड ट्रेनिंग, ऑप्शन सी नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट NCERT चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे? नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. आणि स्टुडंट्स NCERT हे काय, ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे आणि इट कम्स अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि हे इम्प्रूव्ह करतो क्वालिटी ऑफ स्कूल एज्युकेशन. ओके. नेक्स्ट, which is at a higher teaching level than the memory teaching level. Okay, so students हे बघा, again this is very important diagram, remember. ओके. हे बघा इथे काय, मेमरी लेवल हे काय लोएस्ट टीचिंग लेवल आहे आणि मेमरी लेवल कडून काय हायर टीचिंग लेवल कोणते आहे हे बघा तुम्ही, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिंग लेवल हे दोन्ही पण आहे. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी बोथ ए अँड बी. व्हॉट? रिफ्लेक्टिंग लेवल आणि अंडरस्टँडिंग लेवल. ओके, सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, which one of the following is not a factor affecting teaching related to institution? Okay, so students options बघा काय, A management, B teacher students ratio, C mental health, D infrastructure. Okay, so students management, teacher students ratio आणि infrastructure हे तिन्ही पण काय factor affecting teaching related to institution. Okay, पण हे बघा हे काय मेंटल हेल्थ हे काय मेंटल हेल्थ लर्नर्सच्या रिलेटेड फॅक्टर आहे. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी मेंटल हेल्थ. नेक्स्ट, व्हॉट वुड यू डू टू इनकलकेट द फीलिंग ऑफ कोऑपरेशन इन स्टुडंट्स? ओके, ऑप्शन्स बघा, ऑप्शन ए गिव्ह देम गुड रीडिंग मटेरियल ऑन कोऑपरेशन, ऑप्शन बी show pictures and movies on cooperation, C organize a class on cooperation, option D put them to group work. So students correct option काय येणार आहे? option D put them to group work. Okay, group work increases cooperation among students, that's why option D is the correct option. Next, 31st question काय, सरल stands for. सो स्टुडंट्स सरलचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे हे बघा, लिहा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सरलचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन बी सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचीविंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स. आणि स्टुडंट्स सरल हे काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा वेब पोर्टल आहे फॉर स्टुडंट्स. ओके. नेक्स्ट, इफेक्टिव्ह टीचर इज ऑप्शन्स बघा काय पनिशेस स्टुडंट्स हे करेक्ट आहे का? नाही. ओके, ऑप्शन बी कंप्लीट सिलेबस विदिन टाइम. सो स्टुडंट्स हे काय करेक्ट आहे, पण आपल्याला काय मोस्ट करेक्ट आन्सर फाइंड आउट करायचं. मग ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा तुम्ही प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स हे काय हे करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन डी बघा तुम्ही एक्सप्लेन्स एव्हरीथिंग टू ॲब्सेंट स्टुडंट्स. सो टीचर असा करतो का एक्सप्लेन करतो का एव्हरीथिंग ॲब्सेंट स्टुडंट्सला? नाही. मग हे पण काय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी provides a variety of learning experiences. Okay, next, the subject of greatest satisfaction in teaching is option A communicative attitude towards society. Okay, so teaching आणि society चा रिलेशन आहे का? काही नाही. म्हणजे तुम्ही हे काय ऑप्शन ए काय ऑप्शन ए ला तुम्ही क्रॉस करा. ऑप्शन बी बघा तुम्ही a sense of contribution to the development of children. ओके, सो स्टुडंट्स हे काय हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, टीचिंग काय करतो चिल्ड्रनच्या हेल्प करतो टू डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन.
ओके, मग हे काय करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी बघा तुम्ही, म्युच्युअल लव्ह विथ चिल्ड्रन, हे काय इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ऑप्शन डी पण बघा, सेन्स ऑफ प्रेस्टिज अँड कॉम्पिटन्स ॲज अ टीचर, हे पण काय इनकरेक्ट आहे. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन बी, अ सेन्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. ओके, नेक्स्ट, the main purpose of classroom teaching is to, option A, prepare students for examination, option B, make students content expert, option C, develop competitive spirit among students, आणि option D, make students apply disciplinary knowledge to life. Okay, so students, हे बघा तुम्ही काय, स्टुडंट जे पण नॉलेज क्लासरूम मध्ये शिकतो टू अप्लाय नॉलेज इन टू देअर लाईफ, त्याला पण हे काय मेन पर्पज आहे ऑफ क्लासरूम टीचिंग. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे हे बघा तुम्ही ऑप्शन मध्ये, ऑप्शन डी. ओके, मेक स्टुडंट्स अप्लाय डिसिप्लिनरी नॉलेज टू लाईफ. ओके, नेक्स्ट, exams are held to, option A, assess learners skill, option B, identify learning problem, option C, identify the level of learning, option D, rank students for selection. So students, exam are held to, काय येणार आहे ऑप्शन्स बघा तुम्ही, टू असेस और टू टेस्ट लर्नर स्किल. दॅट्स वाय ऑप्शन ए काय करेक्ट ऑप्शन आहे, असेस लर्नर स्किल. ओके, नेक्स्ट, पवित्र फुल फॉर्म इज, स्टुडंट्स पवित्राचं करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे हे बघा तुम्ही, ऑप्शन ए, प्युअर फॉर वाइज टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट, ऑप्शन बी, पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट, ऑप्शन सी, पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्वायरमेंट, आणि ऑप्शन डी, नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट्स पवित्राचं करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन बी, दॅट इज पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट. आणि स्टुडंट्स रिमेंबर, पवित्र हे काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा वेब पोर्टल आहे फॉर टीचर रिक्रुटमेंट. ओके, नेक्स्ट, असेसमेंट रुब्रिक इज अ, ऑप्शन ए, स्कोरिंग गाइड, ऑप्शन बी, चेकलिस्ट, ऑप्शन सी, इन्व्हेंटरी, आणि ऑप्शन डी, सर्वे. सो स्टुडंट्स, रुब्रिक हे काय सेट ऑफ गाइडलाइन आहे विच इज यूज टू ग्रेड अँड असाइनमेंट. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए, स्कोरिंग गाइड. ओके, असेसमेंट रुब्रिक काय स्कोरिंग गाइड आहे. ओके, नेक्स्ट, टीचिंग इज डिफाइंड एज, ऑप्शन ए, facilitation of learning, option B, transmission of knowledge by teachers and its reception by the students, option C, reading the textbook, option D, transmission of knowledge by teachers. So students, correct option काय येणार आहे, ऑप्शन ए, फॅसिलिटेशन ऑफ लर्निंग. आणि स्टुडंट्स, फॅसिलिटेशन ऑफ लर्निंग म्हणजे जे स्टुडंट्सला इनकरेज करतो टू मोर कंट्रोल ऑफ देअर लर्निंग प्रोसेस, आणि हे काय लर्नर्सला प्रोव्हाइड करतो रिसोर्स अँड सपोर्ट, त्याला आपण काय म्हणतो, फॅसिलिटेशन ऑफ लर्निंग. ओके, नेक्स्ट, लर्निंग ऑब्जेक्टिव्स मीन्स, ऑप्शन ए, लर्निंग एक्सपीरियंस, ऑप्शन बी, concise outcomes, option C, academic achievement, option D, intended learning outcomes. So students, learning चा main goal काय, option D is the correct option, that is intended learning outcomes. Okay, next, in teacher centered method, option A बघा काय, students lecture, option B, instructor listen, student talk, option C, instructor talks, student listen, option D, none of the above. So students, हे बघा, in teacher centered method काय, टीचर जर टीच करतो, सो टीचर काय करतो, बोलतो, आणि स्टुडंट्स काय करतो, त्याला ऍक्टिव्हली लिसन करतो. मग काय येणार आहे इथे करेक्ट ऑप्शन, ऑप्शन सी, इन्स्ट्रक्टर टॉक्स आणि स्टुडंट्स लिसन. ओके, so moving on to the next question. In which approach to learning teachers are also co-learners with the students? Options बघा, option A, collaborative learning approach, option B, cooperative learning approach, option C, learning centered approach, आणि option D, none of the above. So students, correct option काय येणार आहे, option A, collaborative learning approach.
सो स्टुडंट्स कोलॅबोरेटिव्ह लर्निंग मध्ये काय ऍक्टिव्हिटीजच्या थ्रू जे लर्न करतो त्याला आपण काय म्हणतो कोलॅबोरेटिव्ह लर्निंग. आणि हे ऍक्टिव्हिटीज मध्ये काय टीचर्स आणि स्टुडंट्स दोन्ही पण इन्व्हॉल्व्ह होतो, जसे फॉर एक्झाम्पल पेअर और ग्रुप डिस्कशन. ओके, नेक्स्ट इन लर्न अ कन्सेंटर्ड अप्रोच. ऑप्शन्स बघा. ऑप्शन ए क्लासरूम इज क्वाइट. ऑप्शन बी स्टुडंट्स वर्क अलोन. ऑप्शन सी क्लासरूम इज ऑफन नॉइजी अँड बिझी. ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट्स लर्नर सेंटर मध्ये स्टुडंट्स आर ऍक्टिव्हली इंटरॅक्ट विथ इच अदर अँड ऑल्सो विथ टीचर. दॅट्स वाय क्लासरूम काय क्लासरूम इज ऑफन noisy and busy. Okay, so option C is the correct answer. Next, what are some examples of formative assessments? Option A entrance exam. Option B ongoing assessments, reviews and observation in a classroom. Option C effectiveness of instructional programs. Option D judgments on of students competency. So students formative assessment examples काय ongoing assessments, reviews and observation in classroom. Okay, that's why option B is the correct answer. These are the examples of formative assessment. Next, MOOC is an example of options बघा. Option A offline teaching method. Option B online teaching method. Option C classroom teaching method. आणि option D none of the above. So students MOOC is an example of online teaching method. Okay, आणि students MOOC हे काय ऑनलाइन कोर्स प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये स्टडी मटेरियल्स फ्रीली अवेलेबल होते. ओके, नेक्स्ट rote memory means option A cramming facts without understanding. Option B remembering with understanding. Option C teaching with projectors. Option D none of the above. So students correct option काय येणार आहे option A cramming facts without understanding. आणि students rote memory means स्टुडंट्स कोणताही कॉन्सेप्ट विदाउट अंडरस्टँडिंग रिमेंबर करतो त्याला आपण काय म्हणतो रोट मेमरी. आणि स्टुडंट्स इट कम्स अंडर मेमरी लेवल टीचिंग. ओके, रिमेंबर. नेक्स्ट, इन हायर एज्युकेशन CBCS stands for option A community based choice system. Option B computer based credit system. Option C choice based credit system. आणि option D none of the above. सो स्टुडंट्स हायर एज्युकेशन मध्ये CBCS चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन सी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. आणि स्टुडंट्स CBCS प्रोव्हाइड करतो ऑपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट्स टू चूज कोर्सेस आणि हे कोर्स मध्ये काय स्किल बेस्ड कोर्सेस इन्क्लूड असते. ओके, सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, when the test data tell us about a student's level of proficiency in a defined area, the procedure of evaluation is called. Options बघा काय option A formative evaluation, option B summative evaluation, option C norm reference testing, option D criterion reference testing. So students correct option काय येणार आहे option D criterion reference testing. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा क्रायटेरियन रेफरन्स म्हणजे काय हे टेस्ट डिझाइन करतो टू फाइंड स्टुडंटची परफॉर्मन्स अगेन अ फिक्स सेट ऑफ लर्निंग स्टँडर्ड्स. ओके, नेक्स्ट, इन इलेक्टिव्ह कोर्सेस द स्टुडंट्स ऑप्शन्स बघा ऑप्शन ए हॅव टू कंपल्सरी स्टडी द कोर्सेस. ऑप्शन बी कॅन सिलेक्ट एनी कोर्स ऑफ हिज चॉइस. ऑप्शन सी select courses given by the principal. Option D none of the above. Okay, so students elective courses मध्ये काय स्टुडंट्स त्यांचे चॉईसचे अकॉर्डिंग सब्जेक्ट चूज करतो त्याला आपण काय म्हणतो इलेक्टिव्ह कोर्सेस. आणि स्टुडंट्स देर आर टू टाइप्स ऑफ कोर्सेस इलेक्टिव्ह अँड कोर कोर्सेस. आणि कोर कोर्सेस मध्ये काय स्टुडंट्स कंपल्सरी काय कोर्सचा स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो कोर कोर्सेस. ओके, आणि इथे काय इलेक्टिव्ह आणि इलेक्टिव्ह म्हणजे काय स्टुडंट्स काय सिलेक्ट करतो त्यांचे चॉईस अकॉर्डिंग कोर्सेस. ओके, सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट,
Learning means option बघा, no change in behavior or relatively permanent change in behavior. Option C, improvement in the monetary condition. Option D, none of the above. So students, learning म्हणजे काय? A relatively permanent change in behavior. So option B काय? Correct option आहे. So students, last question of our mock test. 50th question काय बघा? Maximum participation of students is possible in teaching through option A, lecture method, option B, discussion method, option C, textbook method, option D, none of the above. So students, maximum students कोणती टीचिंग मध्ये इन्व्हॉल्व असते हे बघा तुम्ही, डिस्कशन मध्ये, डिस्कशन मेथड मध्ये. ओके, so that's why option B is the correct answer. So students, write your scores in the comment section, and these are some important MCQs. It will help in your preparation. And thank you for watching this video. See you tomorrow with another mock test at 8 AM.